नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर पितृपक्षामध्ये काही ठिकाणी तांदळाची खीर केली जाते, तर काही ठिकाणी गव्हाची खीर केली जाते। आज आपण इथं तांदळाची खीर कशी करायची ते बघणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये रवाळ आणि दाटसर अशी खीर आज आपण इथे तयार करणार आहोत। चला बघूयात पितृपक्षामध्ये केली जाणारी तांदळाची खीर कशी तयार करायची ते। तांदळाची खीर तयार करण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 4 चमचे एवढे तांदूळ आणि हे तांदूळ आहेत ते घेऊन मी इथं गरम पाण्यात भिजायला घातले होते। अगदी 15 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघा तांदूळ आहेत ते छान असे भिजलेले आहेत। इथं तुम्हाला आवडणारे कोणतेही तांदूळ तुम्ही वापरले तरी चालतील। इथं आपण तांदळातलं पाणी काढून घेणार आहोत। इथं मी एक गाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये सगळे तांदूळ आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि छान असं पसरवून आपल्याला यातलं पाणी काढून हे तांदूळ आहेत ते कोरडे करून घ्यायचे आहेत। इकडे गॅसवर मी एक भांडं ठेवून घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून जर आपण यामध्ये दूध टाकून घेतलं तर मात्र आपल्या दुधाला जो वास आहे तो अगदी करपल्यासारखा येत नाही। त्यामुळं आणि दूध आहे ते खाली चिटकलंही जात नाही। त्यामुळं आपण इथं 2 चमचे एवढं पाणी टाकून मगच यात दूध टाकून घेतलेलं आहे। इथं अर्धा लिटर एवढ्या दुधाची आज आपण खीर तयार करतोय, तर इथं अर्धा लिटर एवढं दूध घेऊन मी त्याला हाय फ्लेमवरतीच एक उकळी काढून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। मध्यम ते लहान आचेवर दूध आहे ते आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत उकळून घेणार आहोत। दूध इथं उकळतंय तोपर्यंत आपण इकडं तांदूळ आहेत ते बारीक करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आहे ती मी इथं अगदी बारीक केलेली आहे आणि हे दूध आहे ते उकळत ठेवलेलं आहे। यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण भिजवून ठेवलेले तांदूळ घेणार आहोत। इथे मी सगळे तांदूळ आहेत ते यामध्ये काढून घेतलेले आहेत। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ आहेत ते थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला हे तांदूळ आहेत ते थोडेसे जाडसर रवाळाचे वाटून घ्यायचे आहेत। वाटून घेतलेले तांदूळ इकडं आपण उकळत ठेवलेल्या दुधात टाकून घेतलेले आहेत आणि छान असं आपण हे जे तांदूळ आणि दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे साखर। इथं साखर आहे ती मी 4 ते 5 चमचे घेतलेली आहे। इथं गोडीनुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता। साखर आहे ती ही छान अशी मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। खीरीला छान अशी चव येण्यासाठी त्यामध्ये मी 1/2 चमचा एवढी जायफळ पूड टाकलेली आहे। 4 इथं वेलच्या आहेत त्या मी सोलून टाकलेल्या आहेत आणि 1 चमचा एवढी मिल्क पावडर वापरलेली आहे। इथं मिल्क पावडर आहे ती ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही 1 चमचा टाकू शकता। आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर आपण ही मिल्क पावडर आहे ती छान अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। इथं मिल्क पावडर आहे ती तुम्ही जर पटपट दुधामध्ये मिक्स नाही केली तर मात्र इथं अगदी बारीक अशा गुठळ्या होतात। त्यामुळं इथं अगदी लहान गॅसवरतीच आपण इथे ही मिल्क पावडर आहे ती खिरीमध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकताय मिल्क पावडर आहे ती ही छान अशी मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत। इथं काजू, बदाम आणि पिस्ते आहेत ते अगदी बारीक करून आपण खिरीमध्ये टाकून घेतलेले आहेत। खीर आहे ते आपण एक 5 मिनिटांपर्यंत झाकून अगदी लहान गॅसवरतीच शिजवून घेणार आहोत। इथे एक 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय अगदी दाणेदार रवाळ अशी आपली जी तांदळाची खीर आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही इथं टेक्स्चर बघू शकताय अगदी 10 मिनिटात ही खीर करून तयार होते आणि खायलाही अगदी अप्रतिम लागते। आवडत असेल तर वरून तूप टाकून इथं आपली जी रवाळ आणि दाणेदार 10 मिनिटांमध्ये तयार होणारी पितृपक्षामध्ये केली जाणारी ही तांदळाची खीर आहे ती तयार झालेली आहे। या पद्धतीनं ही तांदळाची खीर आहे ती तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।